स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। जिला प्रशासन की तरफ से महर्षि वाल्मीकि जयंती मनाई गई। आज बीजापुर के सिद्धेश्वर मंदिर से महर्षि वाल्मीकि की तस्वीर के साथ जाता निकालकर इस महान व्यक्ति और अहिंसा के अलमबरदार को याद करते हुए बड़े हर्ष व उल्लास के साथ जन्मदिन मनाया गया। दलित, पिछड़े हुए समाज और अल्पसंख्यक वर्ग में एकता को लेकर विचार संकिरण। पूर्व मुख्यमंत्री दिवंगत देवराज अरस के 102 जन्म दिवस को लेकर दलितों, पिछड़े हुए समाज और अल्पसंख्यक वर्ग को जागरूक करके स्वाभिमान लाकर इनको एकजुट करने के मकसद से राज्य भर में 13 अक्टूबर को कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिति की तमाम जिला केंद्र में बीजापुर के कंदगल हनुमंतराय रंग मंदिर में विचार संकिरण आयोजित किया जा रहा है। इसकी जानकारी आज एक प्रेस मीट में समिति के राज्य संचालक डॉक्टर डी.जी. सागर ने दी। ಗುರುತು ಮಾಡ್ತೀವಿ। ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಬಡ್ತಿ ಮೀಸಲಾತಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇವತ್ತು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಆಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು। ಬಡ್ತಿ ಮೀಸಲಾತಿ ರದ್ದಾಗಿಲ್ಲ। ಬಡ್ತಿ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡುವಲ್ಲಿ ಜನರಲ್ದವರಿಗೆ ಮೀಸಲೇತರ ಗುಂಪುಗಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಅದು ಸರಿಪಡಿಸಿ ಅಂತ ಕೋರ್ಟ್ ಹೇಳಿದೆ ಹೊರತು ಅದು ರದ್ದು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಇಲ್ಲ। ಕಳೆದ 35 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ದಲಿತ, ಹಿಂದುಳಿದ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಸಾಮಾಜಿಕ ಮತ್ತು ಆರ್ಥಿಕ, ಶೈಕ್ಷಣಿಕ ಒಂದು ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಅವಿಶ್ರಾಂತವಾಗಿ ಜಾಗೃತಿ ಮಾಡುವುದರ ಜೊತೆಗೇ ಅವರಿಗೆ ನೀಡಲ್ಪಟ್ಟಿರತಕ್ಕಂಥ ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಅವರಿಗೆ ಕೊಡುವಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಕಳೆದ 35 ವರ್ಷಗಳಿಂದ ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರಮಜೀವಿಗಳು ಇವತ್ತು ಅನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿದ್ದಾರೆ। और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन।